पिंपरी चिंचवडमधल्या फुगेवाडीत आझाद चौक आहे. तिथल्या आझाद हिंद मंडळाच्या फळ्यावर गुरुवारी 28 तारखेला शोक संदेश लिहिण्यात आला होता. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की आपल्या गावातील नागरिक पांडुरंग फुगे, विजय राठोड, राजेंद्र राजपूत, अकबर पठाण यांचे दुःखद निधन झाले. एकाच गावातले आजूबाजूलाच राहणारे 5 जण एकाच दिवशी मृत पावले. या 5 जणांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती तोवर मृतांचा आकडा 8 वर गेला. शुक्रवारी सकाळी स्थानिकांनी दावा केला की गावातली 12 लोक मृत्युमुखी पडलेत. हे घडत होतं पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीत. धक्कादायक गोष्ट म्हणजे तशीच परिस्थिती पुण्याच्या हडपसर भागात तयार झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुगेवाडी दापोडी भागात 8 आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 आणि काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे 5 म्हणजे एकूण 13 मृत्यू झालेत. फुगेवाडी आणि हडपसर दोन्ही ठिकाणांमध्ये 16 किलोमीटरचं अंतर आणि दोन्हीकडे सुरू झालं मृत्यूचं थैमान. कॉमन लिंक एकच होती, विषारी दारू. माध्यमांशी बोलताना कुटुंबियांनी हे मृत्यू दारूमुळे झाल्याचं सांगितलं, तर पोलिसांकडून काही जणांना दारूचं व्यसन नव्हतं, त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला असं सांगण्यात आलं. पण या प्रकरणात अटक झाली आहे हातभट्टीची दारू विकणाऱ्या योगेश वानखेडेला. नेमकं घडलंय काय? पुण्यात एवढे मृत्यू कशामुळे झाले? पोलिसांनी याबद्दल काय सांगितलंय आणि स्थानिकांकडून किती मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. या सगळ्याची सुरुवात मंगळवार आणि बुधवार पासूनच झाली असं बातम्यांमधून सांगण्यात येते. कारण फुगेवाडी मधल्या पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरातल्या व्यक्तीने मंगळवारी दुपारी दारू पिली. त्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. सुरुवातीला कुटुंबियांना वाटलं की उन्हात काम केल्यामुळे त्रास होत असेल, पण अर्ध्या तासात त्यांचे डोळे उलटे फिरले. त्यामुळे त्यांना वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना आयसीयू मध्ये नेलं, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. असंच काहीसं फुगेवाडी आणि हडपसरमध्ये अनेक जणांसोबत झालं. कुणाला दारू पिल्यानंतर लागली चक्कर आली, कुणी बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडलं, त्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस आला आणि उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सगळ्यांमध्ये सारखीच लक्षणं दिसून आली असा स्थानिकांचा दावा आहे. तर स्थानिकांकडून पोलिसांवर सुद्धा काही आरोप करण्यात येत आहेत. 26 आणि 27 तारखेला पुण्याच्या फुगेवाडी आणि हडपसर भागातल्या अनेकांनी हे दारू पिले. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत अधिकृतपणे मृतांचा आकडा 13 वर गेला. तर स्थानिकांनी हा आकडा जास्त असल्याची भीती व्यक्त केली. आता यात पोलिसांचं म्हणणं काय आहे? तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग फुगे, विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजेश राजपूत, अकबर पठाण, आनंद देसाई, आनंद निकाळजे यांचा गुरुवारी मृत्यू झाला. बाबा शेख यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. पांडुरंग फुगे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की त्यांना दारूचं व्यसन नव्हतं. विजय राठोड यांना बुधवारी त्रास झाला. गुरुवारी सकाळी 7:30च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे बंधू राजेंद्र राठोड यांना मानसिक धक्का बसला. त्यांना चक्कर येऊन तोंडातून फेस आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, पण रात्री 9:30च्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाला. राजेश राजपूत हे स्वच्छतागृहात गेले तेव्हा त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अकबर पठाण आणि आनंद देसाई यांना गुरुवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अकबर पठाण यांना मागच्या 15 वर्षांपासून दारूचं व्यसन होतं. त्यांनी दारू पिली होती. बाकी कुणाच्याही कुटुंबियांनी हे विषारी दारूमुळे घडल्याची फिर्याद दिलेली नाही असं पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नव्हता. स्थानिकांनी मात्र या सगळ्यात वेगळे दावे केले. स्थानिकांचं म्हणणं आहे पोलीस मृत्यूंबद्दलचं सत्य लपवत आहे. हे मृत्यू दारूमुळेच झाले आहेत. पोलिसांकडून एकूण 13 मृत्यू झाल्याचा आकडा सांगण्यात आला असला तरी फुगेवाडीमध्येच 12 जणांचा मृत्यू झालाय, तर हडपसर भागात 5 जण दगावलेत. पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासन हे लपवण्याचा प्रयत्न करतंय. हातभट्टीची दारू पिल्यानंतर काहीच वेळात आमच्या नातेवाईकांना त्रास व्हायला लागला. उलटी झाली, तोंडातून फेस आला, जागेवरच लघवी झाली. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर काहीच वेळात त्यांचा मृत्यू झाला. सगळ्या मृतांमध्ये सारखीच लक्षणं दिसून आली. 15 दिवस आधी फुगेवाडीत एका व्यक्तीचा दारू पिऊन मृत्यू झाला होता. त्याच्याही आधी काही जणांचे मृत्यू झाले होते, पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानं या गोष्टीला वाचा फुटली. पोलिसांना दारूचे अड्डे माहीत होते, पण तरीही त्यांनी डोळेझाक केली, कुठलीही कारवाई केली नाही असा स्थानिकांचा आरोप आहे. गुरुवारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नसला तरी शुक्रवारी सकाळपासून पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. हडपसरच्या पांढरेमाळा भागातल्या एका वस्तीत हातभट्टीचा अड्डा आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी कारवाई करत हा अड्डा बंद पाडला. या अड्ड्यावर दारूचे अनेक कॅन्स, फुगे सापडले. तर असाच एक अड्डा फुगेवाडीत सुद्धा सापडला, जिथे लोकांना बसून दारू पिण्याची सोय होती.
पोलिसांनी या दोन्ही अड्ड्यांसोबतच आणखी एका ठिकाणी कारवाई केली. पोलिसांनी दारूचं डिस्ट्रीब्युशन करणारा आणि अनेक वर्षांपासून दारू विक्रीमध्ये सक्रिय असलेल्या योगेश वानखेडेला अटक केली. प्राथमिक माहितीनुसार योगेश वानखेडे या पुण्यातल्या मुंढवा परिसरातला रहिवासी आहे. पुण्यातलं उरुळी कांचन आणि पिंपरी चिंचवडमधल्या फुगेवाडीमध्ये तो बनावट दारू बनवायचा. हे बनावट दारू तो हडपसर, काळे पडळ आणि पिंपरी चिंचवडमधल्या अनेक भागांमध्ये जाऊन विकायचा. त्याने दारू घेऊन प्रवास करत असताना गाडीतच त्यात मिथेनॉल मिक्स केलं आणि मग ही दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते. पोलिसांनी या प्रकरणातला आणखी एक आरोपी कर्नल सिंह विरका याला रडारवर घेतला आहे. तो दारू गुत्त्याचा मालक असून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तर योगेश वानखेडेच्या व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी 7 आरोपींना ताब्यात घेतलंय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात एक गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून योग्य तो समन्वय साधून तपास केला जातोय. ज्या ठिकाणी हे पीडित राहायचे तिथलं सीसीटीव्ही फुटेज, जिथे दारू विकली जायची किंवा पिली जायची तिथलं सीसीटीव्ही फुटेज याचाही तपास सुरू आहे. पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडी टाकल्या जात असून या प्रकरणात कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मृतांचा विसेरा राखून ठेवला आहे. त्यातून माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्रीपर्यंत या प्रकरणातली सगळी माहिती देण्यात येईल असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं. तर या प्रकरणाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं आहे. कुठल्या ठिकाणी तयार झाले शोधण्यात आले. यामध्ये अजून काही लोक असू शकतात. त्यामुळे या घटनेमागे कोण आहे हे शोधून काढण्याचं काम पोलिसांकडून केलं जाते. या प्रकरणातली पूर्ण साखळीच तोडून टाकली जाईल, कारण ही एक प्रकारची हत्याच आहे असं फडणवीस म्हणालेत. पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस यांची पथकं समन्वयाने तपास करत आहेत. ठिकठिकाणी धाडी सुद्धा टाकल्या जात आहेत. यात एक्साईज विभागाची सुद्धा एंट्री झाली असून त्यांच्याकडूनही तपास सुरू आहे. पण हातभट्टीची दारू पिणारे अनेक जण असतात. मग ही दारू विषारी कशी बनली? तर देशी दारूमध्ये नशा जास्त होण्यासाठी, ती टिकण्यासाठी इतर काही गोष्टी टाकल्या जातात. यात युरिया आणि बेसरम बेलची पानं टाकली जातात. ते सडवण्यासाठी त्यात ऑक्सिटॉसिन वापरलं जातं. पण ही नशा आणखी हवी करण्यासाठी वानखेडेने यात मिथेनॉल मिक्स केल्याचा संशय आहे. त्यातूनच ही बनावट दारू तयार झाली असावी आणि ती थेट जीवघेणी ठरली. फॉरेन्सिक टीमने या दारूचे सॅम्पल्स घेतलेत. त्यांच्या तपासातून दारूमध्ये नक्की काय मिक्स केलं होतं आणि दारू जीवघेणी कशी ठरली हे स्पष्ट होईल. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यातले काही मृत्यू हे नैसर्गिक आहेत असा दावा केलाय. त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट महत्वाचे खुलासे करणार आहेत. पण या सगळ्यात पुण्यात मृत्यूचं थैमान सुरू आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार मृतांचा आकडा 15-16 पेक्षाही जास्त आहे. एकाच घरातले 2 सख्खे भाऊ आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा मृत्युमुखी पडलेत. 70 वर्षांचा वृद्धही गेलाय आणि अगदी 20 वर्षांचा हाताशी आलेला तरुण मुलगाही. कारण ठरलंय विषारी दारू. पण या प्रकरणाचं नेमकं सत्य आहे काय आणि या प्रकरणात मृतांचा आकडा नेमका कितीवर जाणार याची पुण्यात चर्चा आहे आणि अर्थात भीतीही.